मित्रांनो, आपले आई वडील असू द्या किंवा कोणाचे आई वडील असू द्या, आपल्या मुलासाठी किती स्ट्रगल करतात हे या कथेतून आपल्याला समजेल। ही कथा एका श्रीमंत माणसाची, ज्याच्या घरी वाढदिवसाची खूप मोठी पार्टी होती। पार्टीला सगळे जुने नवे मित्र आले होते। सगळे मित्र जवळपास श्रीमंत होते, फक्त एकच मित्र होता त्याचा, जो शाळेपासूनचा, तो गरीबच होता। पार्टी संपत आली तेवढ्या त्या श्रीमंत माणसाच्या लक्षात आलं की त्याची डायमंडची अंगठी कुठेतरी हरवली। तो सगळ्यांना म्हणला की थोडा शोध घ्या। सगळ्यांनी शोधलं पण अंगठी काही कुठंच सापडली नाही। मग कुणीतरी म्हणालं, एक काम करू, सगळ्यांची आपण तलाशी घेऊ, नाहीतर तुझ्या मनात शंका राहील। सगळे तयार झाले, पण तो गरीब मित्र तलाशी द्यायला नकार देतो। सगळे त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात की यानेच चोरी केली असणार। पार्टी संपते। रात्री माणूस कपडे बदलायला जातो आणि त्याच्या लक्षात येतं की अंगठी त्याच्या ब्लेझरच्या आतल्या खिशातच होती, पण त्याला नेमकं सापडत नव्हती। त्याला खूप वाईट वाटलं। मी माझ्या मित्राबद्दल चुकीचा विचार केला। दुसऱ्या दिवशी तो त्या गरीब मित्राच्या घरी गेला। गेल्यानंतर तो विचारतो, अरे तू तर निर्दोष होता, मग तलाशी का नव्हता देत? गरीब मित्र शांतपणे म्हणाला, माझा मुलगा आजारी आहे, पैसे नाहीत। काल त्याने फक्त मला एकच इच्छा व्यक्त केली की मला मिठाई खायची। तुझ्या पार्टीत मिठाई पाहून मी तिचा एक छोटासा तुकडा माझ्या खिशात ठेवला होता। तलाशी जर दिली असती तर लोकांनी मला चोर समजलं असतं आणि माझ्या मुलासाठी मी तो अपमान सहन करू नसतो शकलो। मित्रांनो, आपल्या जीवनात बऱ्याच वेळेस असंच काहीतरी होतं। आपले आई वडील आपल्यासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काही ना काहीतरी सहन नक्की करतात। आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी न सांगणारे किंवा न बोलणारे दुःख नक्की असतात। कोणालाही लगेच दोष देऊ नका, समजून घ्या, कारण समजूतदारात किंवा समजूत करण्यातच खरी माणुसकी आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्या सकाळी पुन्हा 8 वाजता एक छोटीशी कथा घेऊन।